सुषमाताई, यावर्षी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुका होत नाहीत म्हणजे 2026 उजाडतंय। आता निवडणूक आयोगाने जो निर्णय ऐकवलेला आहे तो अत्यंत तुघलकी पद्धतीचा निर्णय आहे। मुळात निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत यासाठी आम्ही ईव्हीएम सुद्धा नको, बॅलेट पेपर पाहिजे अशी मागणी करत आहोत। आणि जेव्हा विरोधक बॅलेटची मागणी करत आहे तेव्हा असलेला व्हीव्हीपॅट काढून टाकणं म्हणजे या निवडणूक प्रक्रियेवर जनतेने शंका घेण्याला वाव आहे। म्हणजे कदाचित आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नुसत्या औपचारिकतेचा फार्स म्हणून त्यांना करायच्या आहेत का, की खरंच निवडणुका घ्यायच्या आहेत? जर खरंच निवडणुका घ्यायच्या असतील तर त्या पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत। आणि व्हीव्हीपॅट काढणं म्हणजे निवडणुकीतली सगळी पारदर्शकता नष्ट करणं आहे। कारण असा कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर निवडणूक आयोगाने आधी मुख्य प्रवाहातल्या सर्व राजकीय पक्षांना विचारात घेतलं पाहिजे, त्यांचे सजेशन्स मागवले पाहिजेत आणि मग काय तो निर्णय घेतला पाहिजे। मला वाटतं यावर आता मी अजून एका वाहिनीवर बोलत होते तेव्हा सुधीर भाऊ मुनगंटीवार सुद्धा माझ्या या मताशी पूर्णतः सहमत होते। आणि सुधीर भाऊंचंही हे म्हणणं होतं की सरकार सुद्धा आम्हालाही वाटते की आमच्या एकूण निवडणूक प्रक्रियेवर कुठल्याही अर्थाने शंका येऊ नये। बरोबर। मग अशी शंका निर्माण होण्यासारखं निवडणूक आयोग का वागत आहे हे कळायला कारण। मात्र सुषमाताई, तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बॅलेट पेपरचाच वापर व्हावा या मागणीवरती ठाम राहणार आहात? आम्ही तर ही मागणी ठामच करून आहोत, परंतु सरकारने त्याच्याही पुढे जाऊन जो कहर केलाय की चला ते बॅलेट तर नाहीच नाही पण असलेला व्हीव्हीपॅट काढून घेणं, हे कहर आहे सरकारचं वागणं आणि हे एकूण सगळ्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह लावणार आहे। ठीक आहे सुषमाताई, धन्यवाद दिलेल्या या